हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं. तर आम्ही जातोय आता माझं, कारण मी आज आहे ना सकाळीच आले पुण्यावरून आणि आता आम्ही कॉलेजला जातोय. माझं थोडंसं काम पण आहे, काही काम राहिली होती माझे, त्यामुळे मी पुण्यावरून इकडे आम्ही ना आता कॉलेजवरून डायरेक्ट इकडे आलो घरी. म्हणजे घरी जायच्या रोडला आहेत आम्ही. आजीकडे जातोय भेटायला आणि घरी जाता जाताच मला एक नेहमी माझी एक असं आवडती हे मी नेहमी काळेश्वर इथली आहे ना पेस्ट्री खात असते चॉकलेटची. तर मला आवडते म्हणून मी खाते. एक नंबर लागते. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा. मी आत्ता आले इथे साईडला एक शॉप आहे इथं. आम्ही नेहमी रेग्युलर इथून खरेदी करते, कारण माझं गावला आले आणि मी असं काही घेतलं नाही कधी, असं झालंच नाही. कारण मी नेहमी आले तरी काही नाही तर काही थोडंफार घेतच असते. आपल्या इकडची मला क्वालिटी पण आवडती आणि पाहिजे तसं पण वस्तू भेटेल आपल्या इकडे. तर थोडीफार खरेदी करावं म्हटलं काहीतरी, म्हणजे कसंही दिवस आपला व्यवस्थित जाते. जसं की तुम्ही पाहिलं असेल मागाशी आम्ही कपड्याच्या शॉपवर गेलो होतो. पहिले तर आम्ही कॉलेजला गेलो. कॉलेजवरून काम थोडंसं होतं पेंडिंग, ते केलं. ते काम झाल्याच्या नंतर आम्ही मग थोडं पुढे चालत आल्याच्यानंतर ते एक स्वीट होम होतं, तिथे आम्ही पेस्ट्री खाल्ली. आणि पेस्ट्री खाल्ल्याच्या नंतर आम्ही मग नंतर थोडी शॉपिंग केली. कपडे वगैरे थोडे घेतले. शॉपिंग केल्याच्या नंतर मग आम्ही नंतर पुढे चालत आलो आणि ते एक कॅफे साईडला थोडंसं म्हटलं भूक लागली तर काहीतरी खावा. तर मग आता इथे खायला आलो होतो आम्ही. तर मग आता थोडंसं खाल्ले. आज दिवसभर असा विषय होता की काही प्रिपेरेशन नव्हती, म्हणजे ऑन दी स्पॉट असंच ठरलं होतं माझं. मी तर तसं तर उद्या जाणार होते, मी उद्या येणार होते इकडे माझ्यावरला, पण आज वेळ होता म्हटलं उद्याचा दिवस थोडासा आराम करता येईल तसं. पण मग आजच आले मी सकाळी, आवरलं थोडं आणि आवरल्याच्या नंतर मग डायरेक्ट कॉलेजला पण काही गोष्टी झाल्या. जसं की मला शॉपिंग वगैरे नव्हती करायची काही प्रॉब्लेममुळे किंवा आणखी काही कारणामुळे, पण तरी पण मी शॉपिंग वगैरे केली. ते कसं असतं, एकदा मुली एकदा घुसले एखाद्या, म्हणजे एखादी गोष्ट जर त्यांच्या डोक्यात असली किंवा नसली तरी ती आवडली तरी पण त्यात करतात ती गोष्ट. तसं ते म्हणजे माझ्या त्या डोक्यामध्ये नव्हतं त्या गोष्टी मागाशी, पण तरी मी शॉपिंग केली. अगदी म्हणजे असं वाटलं नव्हतं की आज एवढं पूर्ण म्हणजे खर्च होईल. थोडक्यात सांगायला तर खर्च होईल असं केलं नव्हतं. म्हणजे प्रिपरेशन आले नव्हते, त्या तयारीने आले नव्हते. खर्च होईल, शॉपिंग करायची, बाहेर जेवण वगैरे करायचे. म्हणजे रेग्युलर आलं तरी तसं झटकीपट असते. बघा आल्याच्या नंतर आलं की आजीला वगैरे भेटायला जायचं होतं, तरी पण तिकडे नाही झालं कारण आज टाईम खूप कमी राहिला आणि मला घरी जायचे आज. म्हणजे आजच्याच घरी पण जायचे. आजीची भेट नाही झाली. बघू नेक्स्ट टाईम आल्याच्या नंतर नक्की भेट देते आणि दाखवते पण आजीला वगैरे. तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते मी. तिने मला स्पेशली इन्व्हाइट केलं होतं पाठीमागं की आली नाहीस तू, खूप दिवस झालं, ये बिर्याणी वगैरे खायची. म्हणजे बिर्याणी ह्याची एकदम भारी बनवती बिर्याणी. तर ती बिर्याणी मला इन्व्हाइट केलं होतं की खायला ये तू. म्हणजे सगळ्या येऊन झाले, तूच राहिली होती. कारण मी 1 ते 1.5 वर्ष झाला असं मी म्हणजे येते जाते, लवकर येऊन अशी जाते मी. अशी मुक्कामी राहून तिथे असं खाऊन वगैरे ते टाईम मला तेवढं नाही देता येत त्या गोष्टीला. तर मग आजीनं स्पेशली इन्व्हाइट केलं होतं की ह्यावेळेस आलीस तर भेटायला पण ये आणि बिर्याणी पण खाऊन जाईल. पण विषय असा झाला की मी आता येणार नव्हती म्हणजे ऑगस्टमध्ये येणार नव्हते मी. पण माझं कॉलेजचं काम निघालं आणि अडचणींमुळे मी ऑन दी स्पॉट निघाले तिकडून. अगदी 2 दिवसाची सुट्टी घेतली आणि 2 दिवसाच्या सुट्टीमध्येच मी आले आणि 2 दिवस झाले की मी लगेच रिटर्न झाले. तुम्ही बघू शकता आत्ताच मला बस सापडली, म्हणजे बस लागली आम्हाला दिल्लीला जायला आमच्या गावी. तर मग आम्ही बसकडे आलो, बसमध्ये बसलो. म्हणजे जस्ट आम्ही आलो तिथून की लगेच 2 मिनिटामध्ये बस आम्हाला लागली. तर मग आम्ही आलोय आणि हे तुम्ही बघू शकता मागं बघा तुम्ही, आपल्या मागल्याचं बस स्टँड आहे हे. सांगायला पण आनंद होते मला की आपल्या मागल्याचं बस स्टँड आहे. आणि मी रेग्युलर आल्याच्या नंतर बसनीच प्रवास करते मी. एकतर छान पण वाटते खूप दिवसानंतर लालपरीने प्रवास केला तर, आणि कुठेतरी आनंद पण मिळते. तर आता जस्ट लागली बस. आता इथून निघन आणि निघल्याच्या नंतर मग आम्ही डायरेक्ट आता दिंडूरला जाणार. दिंडूरला झाल्याच्या नंतर मग तिथलं पुढचं तुम्हाला दाखवतो मी. तर चला बघूया माझ्याजवळ. कारण आता एकदम असं पावसाचं वातावरण झालंय पूर्ण. तुम्ही बघू शकता, पण दाखवते मी असं फक्त वर करून. आणि तेवढ्यामध्ये ना एकतर बस नाही आली आणि जायला जवळपास रिक्षा पण नाहीये कुठं. आणि स्वतः डायरेक्ट आम्ही गाडी असं बोलून जाऊ पण शकत नाही, कारण आम्ही हातानं गाडी आम्ही घालवली आहे. होती एक रिक्षा होती, ती पण घालून टाकली. आलोय आणि जसं तुम्ही बघितलं असेल पूर्ण तुम्हाला मी मागचं दाखवले की आता म्हटलं आपण एंड करणार आहे मी आता या ब्लॉगचा, म्हणून दाखवते तुम्हाला. एकदम भारी असं वातावरण झाले, पण छान वाटायला लागले. पण जर पाऊस आला ना तर आमची अजिबात 1% पण आमची फेर नाही, कारण आम्हाला आसपास थांबायला पण काही नाहीये. आम्ही आसपास जाऊ पण शकत नाहीत कुठं. त्यामुळं तुम्ही बघू शकता बघा आबाळ कसं आलेलं, दाखवते मी तुम्हाला. पाऊस येणार 101% आणि आम्हाला भिजवणार आहे.
बघू शकता म्हणलं तुम्ही पाऊस येणार आणि एवढा पाऊस आलाय ना अक्षरशः आम्हाला जागा नव्हती थांबायला पण आम्ही एका साईडला आलोय आता. हे बघा मुली कशा आहे तिथं आणि आलेला आहे पाऊस पूर्ण आम्हाला जागा नव्हती थांबायला आम्ही एका साईडला आलो एका दुकानाजवळ चाव 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 करतात एवढ्या मुली शाळेच्या थोड्याशा होत्या. बघूपर्यंत एवढे पाणी साठले जवळपास आणि हे 2च रिक्षा आहेत आमच्याकडं. अचानक पाऊस आलाय कारण हे होणारच होतं आणि भिजणारच होतं. तर हीच ऐकलं आम्ही रिक्षामध्ये गेलो नाही आम्ही अगोदर. ही म्हणली नाही बसने जायचंय एक्स्ट्रा तिकीट नको घालायला म्हणून इथं बोल झाली. ही जर चान्स मिळाला तर त्याचा लाभ घ्यायचा असतो कारण एकदा चान्स घालवला की त्याची बरोबर शिक्षा मिळते. तसं झालं आम्ही हातानं कार्यक्रम केला हे पावसात भिजत आतापर्यंत घरी गेलो असतो पण नाही केलं आम्ही तसं काही गोष्टींचा विचार केला थांबलं आणि पावसाला दाखवण्याचा प्रयत्न केला की मी गावी आल्यानंतर काय करते एवढं. जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा.